नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज मी बनवत आहे हिवाळ्यात खास लागणारी आणि खूपच पौष्टिक आणि पारंपरिक गुळाची पोळी। ही पोळी म्हणजे चव, आरोग्य आणि आठवणींचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। मकर संक्रांत आली की घराघरात तीळ आणि गूळ असायलाच हवे। आईच्या आजीच्या हातची ती गुळाची पोळी खाल्ली की थंडी कशी दूर पळून जाते कळतच नाही। आज मी केली आहे गुळाची पोळी। कशी केली ती मी दाखवते तुम्हाला। 2 वाट्या गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे। त्याच्यानंतर थोडंसं मीठ, त्यानंतर गरम करून घेतलेलं 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि आता ते पिठाला सगळं लावून घेत आहे, म्हणजे मिक्स करून घेत आहे। आणि मग ते असं मिक्स केल्यानंतर आता त्यात पाणी घालून थोडं पाणी ओतून ती कणिक मळून घेत आहे। कणिक जास्त सैल पण ठेवली नाही आणि कणिक जास्त घट्ट पण ठेवलेली नाही। आता इथे घेतलेलं डाळीचं पीठ आहे, हे पोळीला छान मऊपणा आणि खुसखुशीतपणा आणते। हे डाळीचं पीठ पोळीला छानपणे मऊपणा आणि खुसखुशीतपणा आणते, त्यामुळे हे डाळीचं पीठ वापरायचं स्किप करू नका। इथं कणिक मळून झाली माझी, ही बघा अशी मी कणिक मळली। त्यात थोडासा तेलाचा हात पण लावून घेऊन परत एकदा थोडी मळून घेते। आता ही मळलेली कणिक 10 मिनिटं झाकून ठेवते आणि आता मग बनवायला घेऊया गुळपोळीचं सारण। त्यासाठी कढई गॅसवर ठेवली, त्यात तीळ घातले आणि 3-4 वेलची पण टाकल्या आणि आता हे तीळ मी भाजून घेते। आता हे तीळ असे बघा वर उडायला लागलेत, म्हणजे मग ते माझे तीळ आता भाजून घेतलेले आहेत। भाजून झालेत, ते काढून ठेवले आता ताटली। आता दाणे भाजते। दाणे आणि तीळ एकत्र भाजले तर तीळ जास्त भाजून करपून जातील आणि दाणे भाजायला उशीर लागेल, त्यामुळे मी वेगवेगळं भाजते। आता दाणे भाजून झालेत, खरपूस दाणे छानपैकी भाजले आहेत। आता झालं थोडंसं डाळीचं पीठ। डाळीचं पीठ पण थोडंसं हलकंसं भाजून घेत आहे। हलकंसं सोनेरी रंग थोडासा येईपर्यंत मी भाजते। डाळीचं पीठ भाजून झालंय, आता ते पण मी काढून ठेवते। आता हे सगळं साहित्य गार होऊन द्यायचं। एकत्र केलेलं साहित्य एकत्रितपणे तुम्हाला दाखवते। गूळ घेतला, तीळ भाजून घेतले, डाळीचं पीठ भाजून घेतलं, शेंगदाणे भाजून घेतले। आता हे सगळे एक एक करून मिक्सरला फिरवून घेते। दाणे आधी पहिले फिरवले, तीळ पण बारीक मिक्सरमधनं काढून घेते। आता डाळीचं पीठ, शेंगदाण्याचा कूट आणि तिळकूट आणि गूळ हे मिक्सरला लावून फिरवलं, एकत्रितपणे मिक्सरला लावून मिक्स करून घेतले की जेणेकरून ते एकसारखं एकजीवपणे होईल। आता हे आपलं गुळाच्या पोळीचं सारण तयार झालं। आता मी घेत आहे पोळी करायला। पहिल्यांदा त्यासाठी थोडा छोटासा लिंबा एवढा गोळा घेतला कणकीचा, तो लाटला। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता हे असं सारण भरते। सारण थोडं जास्त भरले, ते दोन्ही सगळ्या बाजूने असं बंद करून घेतलं। जास्तीचं आहे ते निघालं ते काढून टाकलं। परत असं हाताने छानपैकी पोलपाटावर ठेवून हळूहळू कडेकडेनं दाबलं, लगेच पोळी लाटायची नाही।
आणि असं दाबून घेतल्यामुळे सारण सगळीकडे पसरलं. आता मस्तपैकी पोळी लाटतेय. ही झाली आता पोळी लाटून. आता हा मागचा जो भाग आहे त्याला पीठ लागले तोच भाग तव्यावर ठेवायचा, म्हणजे पोळी तव्याला चिटकत नाही. दोन 3 सेकंद झाले की उलटायचे. त्यासाठी आधी थोडंसं तेल लावलं, थोडंसं तरी चालेल. आता त्याच्यावर तेल लावायचं थोडं. आता ही मस्तपैकी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेत आहे. मस्तपैकी खरपूस भाजून झाली आहे. आता ती पहिल्यांदा माझी पोळी मी केलेली अजिबात फुटली नाही. गूळ मात्र सगळीकडे व्यवस्थित पोळीवर व्यवस्थित लागलेला दिसत आहे. आता ती त्या जाळीवर काढते, म्हणजे तिची वाफ जाईल आणि ती थोडी गार होईल. अशाच पद्धतीने ही दुसरी पोळी. असं हाताने त्या पोळीवर गोळ्यावरती असं हे केलं की सगळीकडे गूळ पसरतो. अशाच पद्धतीने ही पोळी मी भाजते. आता ह्याच्यावर थोडं तेल लावून ही जेव्हा पलटली तर ती चिटकणार नाही. बघा आता माझी ही दुसरी पोळी तयार झाली. ही बघा, ही पण पोळी मी केली, ती पण मस्तपैकी टम्मपणे फुगली आहे, तरी सुद्धा त्यातून गूळ मात्र बाहेर आलेला नाही. अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या गुळाच्या तयार करून घेतल्या. एवढ्या मोठ्या सारणामध्ये माझ्या 10 पोळ्या झाल्या. 2 छोट्या पोळ्या नैवेद्यासाठी. आता मी तुम्हाला ही पोळी अर्धी करून दाखवते. मस्तपैकी पटकन तुटती अशी अर्धी पोळी झालेली आहे. आतमध्ये गूळ बघा सगळा व्यवस्थित पसरलेला दिसत आहे. ही झाली आपली गरमागरम गुळाची पोळी. सोबत लोणी, साजूक तूप किंवा गरम दुधासमोर सुद्धा खाता येते. हिवाळ्यात याहून जास्त काय हवे. ही पोळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन घरगुती रेसिपी सोबत. खात रहा, आनंदी रहा.